हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. वी शॅल ओव्हरकम हे जे टायटल आहे, हे टायटल तुम्हाला 2.1 या पोएममध्ये दिसतं. 7th स्टँडर्ड इंग्लिशची ही युनिट 2ची पहिली पोएम आहे. वी शॅल ओव्हरकम म्हणजे काय, की आपण ह्या सगळ्यातनं बाहेर पडू. नेमकं काय ही कविता गायली गेली आणि या कविता गाण्याचं कारण होतं की तिथे एक प्रोटेस्ट झाला होता आणि त्या प्रोटेस्टच्या दरम्यान सिव्हिल राईट मूवमेंट ती म्हटली गेली आणि तिथे हे गाणं गायलं गेलं. जसं हिंदीमध्ये आपण म्हणतो हम होंगे कामयाब, तो या कवितेचा अर्थ आहे वी शॅल ओव्हरकम. तर ही कविता तर आपण म्हणायचीच आहे, नो डाऊट. पण त्याचसोबत या कवितेचा नीट अर्थ कळाला ना, तुम्हाला ही कविता किती पॉवरफुल आहे आणि आयुष्यात कितीही संकट आली तरी यातनं आपण कसं बाहेर पडू शकतो हे कुठेतरी सांगणारी, धीर देणारी, आपलं बळ वाढवणारी ही कविता आहे. आता ही कविता माझ्यासोबत म्हणणार? चला आपण ही कविता म्हणूयात. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall walk hand in hand, we shall walk hand in hand, we shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall us make free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. चला सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आवाज कसा आहे मॅटर करत नाही, आपण म्हणण्याचा प्रयत्न करणं हे फार मॅटर करतं. सो माझाही आवाज तुम्ही सहन केला त्याबद्दल सॉरी आणि थँक्यू. आता वी शॅल ओव्हरकम, इथे या कवितेच्या पहिल्या ओळीमध्ये त्याचा खूप मोठा अर्थ दडलाय. इथे कवी काय म्हणतो, स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट दे विल ओव्हरकम देअर प्रॉब्लेम्स वन डे. संकटांमधनं बाहेर येऊ याचा तीव्र विश्वास कवीमध्ये आहे म्हणून कवी इथे 3 वेळा म्हणतोय वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम सम डे. कोणत्या तरी दिवशी, ते खात्री नाही आज, टुडे, टुमॉरो, उद्या किंवा असं नाही, कधीतरी आम्ही या संकटातनं नक्कीच बाहेर येऊ. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह, खोल खोल आमच्या हृदयामध्ये मी विश्वास करतो. आता ही लाईन काय दाखवते, इट शोज दॅट दिस इज नॉट जस्ट अ विश. ही लाईन दाखवते ही फक्त इच्छा नाही आहे, इट इज अ स्ट्रॉंग इनर बिलीफ अँड कॉन्फिडन्स. ही आतली इच्छा, आपला आत्मविश्वास दाखवते. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर वी बिलीव्ह दॅट वन डे वी विल डिफीट ऑल डिफिकल्टीज अँड सक्सीड. म्हणजे आम्ही अनेक अडचणींवर मात करून एक दिवस नक्की अडचणींवर मात करू, हा दृढ विश्वास या ओळीच्या माध्यमातून आपल्याला इथे दिसतो. पुढचे कडवं किंवा याला कवितेमध्ये कडव्याला म्हणतात स्टांजा. वी शॅल वॉक हँड इन, किंवा वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड सम डे. याचा अर्थ होतो की वी रिमेन युनायटेड, सपोर्ट इच अदर. इथे फक्त हातात हात घालून चालणं हा संक्षिप्त अर्थ नाही, इथे युनायटेड आहे. आपण हातात हात कधी घेतो, जेव्हा आपण एकी दाखवतो, आपण एकमेकांना सपोर्ट दाखवतो आणि जेव्हा आपण म्हणतो येस वी विल ओव्हरकम फ्रॉम दिस प्रॉब्लेम, या प्रॉब्लेममधून आपण बाहेर येऊ शकतो. म्हणजे एकजूट इथे आणि एकमेकांना मदत करणं
संघर्ष एकत्रितपणे करणं याचा अर्थ इथे असा होतो. ओहो डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. इथे सुद्धा परत एकदा कवी काय म्हणायचा प्रयत्न करतोय की मला आत्मविश्वास आहे, माझ्या हृदयात खोलवर आहे की आपण या सगळ्या अडचणीवर मात करून आपण यातनं बाहेर पडू. आता थर्ड स्टांजा इथे आपल्याला काय सांगतोय, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. कवी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही घाबरलो नाही, आम्ही घाबरलो नाही. सिव्हिल राईट आहे, इथे आंदोलन चाललेलं आहे. जसं की आत्ता आपण पाहिलं खूप प्रकारचे आंदोलनं समाजात चाललेली असतात. तुम्हाला कोणतं आंदोलन माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आम्ही घाबरलो नाही, आम्ही घाबरलो नाही आहे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. आमच्या हृदयात खोलवर आहे की आम्ही ह्या सगळ्यातनं या अडचणीनं मात करून आम्ही बाहेर पडणार आहोत. असा स्ट्रॉंग विश्वास इथे कवीला वाटतोय. सो इथे वी आर ब्रेव, वी विल नॉट बी फ्रायटन्ड बाय डिफिकल्टीज या अर्थानं आहे. नेक्स्ट जे कडवं आहे ते द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. कोण आम्हाला स्वतंत्र करणार आहे? ट्रूथ, सत्य आम्हाला यातनं बाहेर काढणार आहे. म्हणून कवी एम्फसाइज करतोय, जोर देतोय, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. आम्ही सत्याची कास सोडणार नाहीये, आम्ही सत्याच्या बरोबर राहणार आहे. सो द ट्रूथ विल अल्टिमेटली हेल्प अस बिकम फ्री. तर या कडव्यामध्ये इथे सत्याची साथ दिल्यास आपल्याला शेवटी स्वातंत्र्य आणि न्याय मिळेल असं इथे कवीला सांगायचं आहे. ही जी द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, सत्य आपल्याला मुक्त करेल, ही विश्वास दर्शवते लाईन. ओहो डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. तर इथे पुन्हा एकदा अर्थ होतो की माझ्या हृदयात खोलवर आहे की आपण, आणि माझा विश्वास आहे की अडचणी मात करून आपण या सगळ्याला एकदम मात करूयात आणि बाहेर पडू. आता शेवटचं कडवं आहे बघा, फार महत्त्वाचं आहे. वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस समडे. मित्रांनो, पीस आणि हा पीस दोन वेगळे अर्थ आहेत ना. पीस म्हणजे तुकडे पण असतात आणि पीस म्हणजे शांती. तर इथे जो अर्थ आहे तो आहे शांतता, की एक दिवशी आपण सगळे लोक शांतीने राहू. तुम्ही बघत असाल जगामध्ये दंगल, वॉर किंवा वेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात, ज्यामुळे आपण खूप अस्वस्थ होऊ. कवीला इथे विश्वास वाटतो की एक दिवस असा येईल ना की सगळे शांतीनं राहतील, एकोपाने राहतील, आनंदाने राहतील. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. म्हणजे समाजामध्ये अन्याय, द्वेष, द्वेष म्हणजे एकमेकांबद्दल राग, तिरस्कार असं काही नसेल अशी कवीची इच्छा आहे. ते कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय की एक दिवस आपण सगळे अडचणींना मात करू. सगळे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्यांवर आपण मात करून एकोपानं एकत्र राहू, आनंदात राहू, शांततेत राहू आणि एक दिवस आपल्याला भयमुक्त आयुष्य जगता येईल, शांततेत जगता येईल याचा विश्वास कवी इथे दर्शवतात. येस, वी शॅल ओव्हरकम समडे, याच्यावर आपलाही विश्वास आहे. अतिशय सुंदर कविता आहे, अप्रतिम आहे, मला फार आवडली आहे. तुम्हाला आवडली का? अर्थ कळाला का? जर नक्की आवडली असेल, अर्थ कळाला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.